मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDC मध्ये बनावट टँगो पंच आणि भिंगरी या देशी दारूच्या ब्रँडची निर्मिती करणारी अवैध फॅक्टरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. बुधवार 29 जुलै रोजी सकाळी टाकलेल्या धाडीत तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई तब्बल 12 तास सुरू होती. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या पथकाने सकाळी 10 वाजता चिंचोळी MIDCतील एका मोठ्या गोडाऊनवर छापा टाकला. बाहेरून साधे सिमेंट कंपाऊंड असलेल्या या गोडाऊनमध्ये बनावट दारू निर्मितीचा पूर्ण कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना 14,000 लिटर स्पिरिट, 470 बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, 2 बॉटलिंग मशीन्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपासात बनावट दारूची निर्मिती एका गोडाऊनमध्ये होत असल्याचे तर तयार दारूचा साठा शेजारच्या आणखी 2 गोडाऊन्समध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, गोडाऊनचे मालक कोण आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे याचा तपास उत्पादन शुल्क विभाग करत आहे. गोडाऊनमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील, विशेषतः बिहारमधील असल्याची माहिती मिळत आहे.